इंटरनॅशनल लॉ अंतर्गत आंतरराष्ट्रीय कायदा संदर्भात पुढील प्रश्नाची आपण चर्चा करूया. डिस्कस द इसेन्शियल कॅरेक्टर्स ऑफ स्टेट ॲज द सब्जेक्ट ऑफ इंटरनॅशनल लॉ. राज्य ही आंतरराष्ट्रीय कायद्याचा विषय ह्या नात्याने राज्याच्या आवश्यक घटक किंवा तत्वे यांची चर्चा करा. अर्थात त्याच्यातला दुसरा प्रश्न, स्टेट द एक्सप्लेन द नॉन स्टेट एंटिटीज ॲट इंटरनॅशनल लॉ. राज्य आणि व्यतिरिक्त जे काही वस्तू आंतरराष्ट्रीय कायद्याचे विषय आहेत त्यांची माहिती सांगा. आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विषयाबाबत विविध विचारसरणी आणि मते वेगळी आहेत. एक म्हणजे राज्यच विषय आहेत. प्राचीन न्यायिक सिद्धांताप्रमाणे केवळ राज्याचे आंतरराष्ट्रीय कायद्याशी संबंध आहेत. हा विषय प्रतिपादित करणारे प्रमुख आहेत. ओपनहाइम यांच्या मते राष्ट्रीय कायदे हे प्रत्येक राज्याच्या संमतीवर आधारलेले असल्याने राज्यात आंतरराष्ट्रीय कायद्याने प्रमुख विषय आहेत. राज्येच आंतरराष्ट्रीय कायद्याच्या अधीन आहेत. सर फ्रेडरिक स्मिथ याबाबत म्हणतो की केवळ राज्यांनाच आंतरराष्ट्रीय दृष्टीने अधिकार आणि उत्तरदायित्व असे केवळ राज्यच आंतरराष्ट्रीय व्यक्ती म्हणू शकतात. जे कायदे पंडित आंतरराष्ट्रीय कायद्याचे विषय राज्यच मानतात त्यांचा तर्क असा की कोणत्याही कायद्याचा विषय तोच मानला पाहिजे ज्याच्याकडून कायदा पालनाची प्रतीक्षा केली जाऊ शकते. राज्येच युद्धाची घोषणा करतात, शांतता स्थापन करतात आणि संधी करतात. राज्य आंतरराष्ट्रीय परिषदांत मान घेतात आणि समान हितांच्या विषयावर चर्चा करतात. तेव्हा स्पष्ट आहे की शक्ती प्रत्यक्षपणे आंतरराष्ट्रीय कायद्याशी संबंधित नसते. व्यक्तीचे अधिकार व कर्तव्ये राज्यातील कायद्याद्वारे प्राप्त होतात. आंतरराष्ट्रीय कायद्याचा विषय राज्यच आहे. हा मुद्दा अधिक स्पष्ट करताना व्याख्याते म्हणतात की आंतरराष्ट्रीय कायदा व्यक्तीशी प्रत्यक्षपणे संबंधित नाही. त्यांचे ध्येय एकच आहे आणि ते म्हणजे राज्यांची वागणूक नियंत्रित करणे. आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये राज्याद्वारे विदेशीयांना काही मौलिक अधिकार व कर्तव्य प्राप्त असतात, परंतु हे अधिकार व कर्तव्ये त्यांना विदेशी या संबंधी कायद्याद्वारे प्राप्त होतात किंवा विदेशी राज्यही आंतरराष्ट्रीय कायद्याच्या अधीन असतात. वास्तविक आंतरराष्ट्रीय कायदाच हा अधिकार आणि कर्तव्याची आधारशिलता आहे. या ठिकाणी आणखी मुद्दा मांडला जातो तो म्हणजे व्यक्तीला आंतरराष्ट्रीय क्षेत्रात जितकी कर्तव्य पार पाडायची असतात ती सर्व परंपरागत आहेत, म्हणून ही आंतरराष्ट्रीय कर्तव्य नाहीत. ओपेनहाइमच्या या मताला स्थायी आंतरराष्ट्रीय न्यायालयाद्वारेही पुष्टी दिली जाते. आंतरराष्ट्रीय न्यायालय आंतरराष्ट्रीय कार्य करण्यासाठी राज्यांनाच आदेश देते. काही वेळा आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये व्यक्तीचा विचार होतो, उदाहरणार्थ युद्धकैदी, समुद्र चाचेगिरी, गुलाम इत्यादी, परंतु याचा विचार करण्याचे अधिकार संबंधित राज्याकडे सोपवलेले असतात. तो त्या राज्याच्या व्यक्तिगत प्रश्न असतो. राज्य तर आंतरराष्ट्रीय कायद्याचा विषय आहेत, परंतु त्याशिवाय व्यक्ती आंतरराष्ट्रीय संघटना आणि इतर संघटना सुद्धा आंतरराष्ट्रीय कायद्याचा विषय आहेत, जे जवळजवळ मान्य झाले आहे. सोव्हिएत रशियाने या गोष्टीला स्वीकारले आहे की राज्य आंतरराष्ट्रीय कायद्याचा एकमेव विषय आहे व बाब निर्विवाद आहेत. त्यांच्या मताप्रमाणे व्यक्तीही आंतरराष्ट्रीय कायद्याचा विषय नाही व होऊ शकत नाही. आंतरराष्ट्रीय कायद्याचा विषय फक्त राज्यच आहेत या विचारांवर अनेक लेखक टीका करतात. हा दृष्टिकोन गुलाम आणि त्यांची स्थिती काय आहे हे प्रतिपादन करतो. कमी पडत आहे. आंतरराष्ट्रीय कायद्याद्वारे गुलामांनाही राज्याच्या समूहापर्यंत काही अधिकार प्राप्त होतात. त्याचप्रमाणे चाचेगिरी करणाऱ्या लोकांना शत्रू मानून त्यांना शिक्षेस मात्र ठरवण्यात आले आहे. राष्ट्रात ज्या संधी होतात की ज्यात चाचेगिरींना आणि गुलामांना काही अधिकार देण्यात येतात, तो करार त्या संबंधित राज्यांना बंधनकारक असतो आणि हे करार आणि संधी राज्यांना बंधनकारक राहणार नसतील तर आंतरराष्ट्रीय कायद्यांतर्गत चाचेगिरी करणाऱ्यांना आणि गुलामांना कोणतेही अधिकार राहत नाही. आणि म्हणून या सिद्धांताचे
समर्थक चाचेगिरीचा किंवा चाच्यांच्या आणि गुलामांना आंतरराष्ट्रीय कायद्याशी संबंधित मानतात. या संबंधात अजून विचार मांडला जातो की व्यक्ती आंतरराष्ट्रीय कायद्याचा विषय नाही हे म्हणणे निखालस चूक आहे. प्रोफेसर श्वार्झबर्गर यांच्या मते आंतरराष्ट्रीय कायद्याचा विषय व्यक्ती नाही तर केवळ व्यक्ती आंतरराष्ट्रीय कायद्याशी संबंधित आहे हे गोष्ट परस्पर विसंगत आहे. या विचाराला बळकटी देण्याकरिता प्रोफेसर प्रोझेसर म्हणतात की व्यक्ती हा समाजाचा आधार आहे आणि जशी व्यक्ती केवळ आंतरराष्ट्रीय कायद्याशी संबंधित आहे असे म्हणणे सत्याला धरून नाही. व्यक्ती आंतरराष्ट्रीय कायद्याचा विषय राज्य ही एक काल्पनिक वस्तू असून तो व्यक्तीचा समूह आहे. वेस्टलेक म्हणतो, राज्याचे अधिकार आणि कर्तव्य म्हणजे राज्य ज्या मानवांचे व्यक्तींचे मिळून झालेले असते त्यांचेच अधिकार आणि कर्तव्य होत. ज्या व्यक्तीचे मिळून राज्य बनले आहे त्या व्यक्तींचा अधिकारांचे संरक्षण राज्य करीत असते. आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये जी कर्तव्य किंवा उत्तरदायित्व राज्यावर लादले जाते ते वास्तविक पाहता राज्यातील व्यक्तिगत असते. व्यक्ती ही समाज, राष्ट्र किंवा आंतरराष्ट्रीय समाजाची प्राथमिक आणि प्रमुख घटक आहे. तर राज्य ही विंग कॉर्पोरेशन आहे, न्यायिक व्यक्ती आहे. ज्याप्रमाणे निगमांचे अधिकार व कर्तव्य यांच्या सदस्यांचे पालन गृहीत धरले जाते त्याचप्रमाणे राज्याचे अधिकार आणि कर्तव्य हे राज्य ज्या व्यक्तीचे बनले आहे त्या व्यक्तीचे अधिकार व कर्तव्य ही ते राज्य ज्या व्यक्तीचे बनले आहे त्या व्यक्तीचे कर्तव्य आहेत. द्वितीय युद्धानंतर गाजलेल्या नोरेबर्ग खटल्यात ही बाब अधिक स्पष्ट झालेली आहे. आंतरराष्ट्रीय कायद्याच्या तरतुदींचा भंग केल्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीवर टाकण्यात आली आणि अनेक आंतरराष्ट्रीय करारात व्यक्तीच्या विशेष तत्वांना उल्लेख केला जातो. बर्लिन, बल्गेरिया, रोमानिया आणि टर्की यांच्यात झालेल्या करारांनी त्यांच्या राष्ट्रांना धार्मिक स्वातंत्र्य बहाल केले होते. इतके नव्हे तर संयुक्त राष्ट्रसंघाच्या चार्टरमध्ये व्यक्तीच्या मूलभूत अधिकारांना मान्यता प्रदान केली आहे. 1948 ला जपानच्या बाबतीत अशाच प्रकारे टोकियो ट्रायब्युनल स्थापन करण्यात आले होते. या खटल्यात न्यायाधीशांनी असे मत व्यक्त केले होते की आंतरराष्ट्रीय कायद्याच्या संबंधित व्यक्तीशी देखील आहे. आंतरराष्ट्रीय कायदे पालनाची जबाबदारी कर्तव्य यावरही आहे. कायद्याचे उल्लंघन केल्यास व्यक्तीला दंडित केले जाते. जेव्हा आपण असे म्हणतो की आंतरराष्ट्रीय कायदा राज्यांच्या व्यवहाराचे नियंत्रण करतो तेव्हा ही गोष्ट आपण विसरता कामा नये. तो त्या व्यक्तीच्या विचाराचेही नियंत्रण करतो ज्यांच्याद्वारा राज्य निर्माण केलेले असते. वास्तविक आंतरराष्ट्रीय कायद्यात व्यक्ती महत्वपूर्ण आहे कारण मानव समुदायापासूनच राज्य तयार होते. तेव्हा राज्याला जरी आंतरराष्ट्रीय कायद्याचे विषय मानले गेले तरी देखील त्या राज्यातील प्रत्येक व्यक्ती ही सामुदायिकरित्या राज्याचा सभासद म्हणून अधिकार प्राप्त करीत असते आणि तिला कर्तव्याचेही पालन करावे लागते. टीकाकार याबाबत असे म्हणतात की आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये जे न्यायाधीश न्यायदान करतात किंवा राजतज्ञ हे एकमेकांशी जो संबंध प्रस्थापित करतात तो संबंध खाजगी व्यक्तीशी नसून राज्य या संस्थेशी प्रस्थापित केलेला असतो. म्हणून राज्य हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे विषय आहेत हे मान्य करावे लागेल. इंग्लंडमध्ये ज्या संधी केल्या जातात त्या राजपदाकडून केल्या जातात. राजपद व्यक्तीचे प्रतिनिधी म्हणून संधी करत नाही तर ती एक स्वातंत्र्य संस्था म्हणून करीत असते. तथापि काही बाबतीमध्ये आंतरराष्ट्रीय कायदा हा व्यक्तींना देखील बंधनकारक असतो. व्यक्ती अप्रत्यक्षपणे आंतरराष्ट्रीय कायद्याशी संबंधित आहेत. उदाहरणार्थ समुद्री डाकूंना पकडण्याचे कार्य, त्यांना दंड करण्याची जबाबदारी ही व्यक्तीवर टाकलेली आहे. म्हणजेच आंतरराष्ट्रीय कायदा हा व्यक्तीशी सरळ संबंधित आहे असे आपण म्हणू शकतो. अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या घोषणेत या गोष्टीचा स्पष्ट उल्लेख आहे की प्रशासनाचं अस्तित्व हे प्रशासनाच्या संमतीमुळे आहे. सरकार जनतेची अभिव्यक्ती आहे तेव्हा वास्तविक व्यक्तींना जास्त महत्व आहे. राज्याची उत्पत्ती व्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी झाली आहे. आपल्या अधिकारांच्या पूर्तीची
अपेक्षा व्यक्ती राज्याकडून करते हे खरे असले तरी आपल्या महायुद्धानंतर म्हणजे पहिल्या महायुद्धानंतर आता असं दिसून आले आहे की अल्पसंख्याकांच्या हिताच्या संरक्षणासाठी संधी करण्यात आल्या आहेत आणि व्यक्तीच्या अधिकाराकडे आज कायद्यांचेही लक्ष केंद्रित करण्यात आलेले आहे. आपल्या देशातील राजनैतिक अन्य देशात आपल्या देशातील व्यक्तींच्या हितासाठी अनेक संधी करतात. त्यांचा संबंध प्रत्यक्ष व्यक्तीशी असतो. काही विचारकांच्या मते आंतरराष्ट्रीय समाजाची जसजशी उन्नती होईल तसतशी व्यक्तिगत हिताची उन्नती होईल. प्रथम या गोष्टीला राज्याची उन्नती समजली जाते असे आपण आज त्याला लोकांची उन्नती मानले जाते. एखाद्या राज्यरूपी समाजाची प्रगती होऊ शकते तेव्हा त्या राज्याच्या व्यक्तीची प्रगती होईल. म्हणून जी व्यक्ती पूर्वी केवळ राज्याचाच अधीन समजली जाते ती व्यक्ती आज आंतरराष्ट्रीय कायद्याची उन्नत करणारी ठरू शकते. आजच्या आधुनिक जगात संधीच्या स्वरूपाचे विश्लेषण केले तर आपल्याला असे कळते की संधी पालनाचे कर्तव्य काल्पनिक राज्यावर टाकलेले नसून व्यक्तीवर टाकलेले आहे. व्यक्तींनी उचललेली ही जबाबदारी म्हणून संधी केल्या जातात. त्या गोष्टी प्रतीक आहेत की आंतरराष्ट्रीय कायद्यात राज्यापेक्षा राज्यातील लोकांवर अधिक लक्ष केंद्रित केले जात आहे. सर्वोच्च सत्ता संपन्न राज्य अशा प्रकारच्या संधीचे पालन करतात, त्यांना मान्यता देतात. अशा कृत्याला राज्य आपल्या आंतरराष्ट्रीय कायद्याचे कर्तव्य समजतात. यावरून असे स्पष्ट होते की आंतरराष्ट्रीय क्षेत्रात व्यक्तीला महत्त्व प्राप्त होत आहे. म्हणून आंतरराष्ट्रीय कायदा आणि व्यक्ती यात वरचेवर एकरूपता सामंजस्य प्रस्थापित होत आहे. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय कायदा हा व्यक्तीला राज्याच्या विरुद्ध जाण्याचा अधिकार काही वेळा देता येतो. उदाहरणार्थ एखाद्या राज्याची एखाद्या वंशाशी विनाकारण वाद विच्छेद करायला सुरुवात केली तर तो आंतरराष्ट्रीय गुन्हा ठरतो व त्यावेळी व्यक्तीला राज्याचा विरोध करता येतो. आज अनेक आंतरराष्ट्रीय विधी तज्ञांनी असे म्हटले आहे की व्यक्तींना आणि महामंडळांना देखील आंतरराष्ट्रीय कायद्याचा विषय मानले पाहिजे. व्यक्तींना आणि नियमांना राष्ट्रीय लावामध्ये सरळ प्रवेश द्यावा. आजच्या युगात आंतरराष्ट्रीय कायद्याचा नियम क्षेत्र फार व्यापक झालेले आहे. युनो सारख्या संस्था उदयास आलेल्या आहेत. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने युनोला आणि त्यांच्या इतर उपांगांना एक कायदेशीर व्यक्ती मानले आहे. आज आंतरराष्ट्रीय फौजदारी कायद्यावर अनेक सभा आणि संमेलनं झाली आहेत. जिनेवा संमेलनात आंतरराष्ट्रीय फौजदारी कायद्याचा विचार करण्यात आलाय. काही देशात अल्पसंख्याकांना आपले वाद सरळ आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेण्याची संधी मिळालेली आहे. म्हणजेच आंतरराष्ट्रीय कायदा हा आजकाल प्रामुख्याने व्यक्तीच्या कल्याणाशी संबंधित असलेला कायदा बनला आहे. मग ती व्यक्ती कोणत्याही देशाची रहिवासी व कोणत्याही जातीचा वंशाचा असो. राज्य, व्यक्ती आणि राज्याव्यतिरिक्त काही वस्तू. राज्य, व्यक्ती हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे विषय तर आहेतच, पण त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय संघटना आणि इतर संस्था आहेत त्या सुद्धा आंतरराष्ट्रीय कायद्यांचे विषय आहेत. संयुक्त राष्ट्र संघटना, आंतरराष्ट्रीय मजूर संघटना अशा सारख्या संस्था त्यांच्या शाखा आता आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्व म्हणून मानल्या जात आहेत. वसाहती संरक्षित प्रदेश की जन राज्य म्हणून मान्यता मिळाली नाही ते सुद्धा आंतरराष्ट्रीय संघटनाचे अधिकार मानले जातात. युनो सारख्या जागतिक संस्थेने जातीवाद करणे हा एक आंतरराष्ट्रीय गुन्हा म्हणून जाहीर केला आहे. त्याचप्रमाणे युनोची मानवी मूल्य अधिकारांची व स्वातंत्र्याची घोषणा करून त्यांना मान्यता प्रदान केली आहे. ही मान्यता राष्ट्रीय कायद्यापेक्षा भिन्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्यातला आपण दुसरा प्रश्न पाहूया. तत्पूर्वी आपण हे लॉ इन मराठी हे आपलं हक्काचं YouTube चॅनल जबाबदारीने सबस्क्राईब करा. व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा. नोटिफिकेशन ऑल ठेवा. त्याच्या अगोदर बेल आयकॉन प्रेस करा. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज रेजिग्नेशन? व्हॉट आर द डिस्टिंक्ट कॅटेगरीज ऑफ रेजिग्नेशन? व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ रेजिग्नेशन? अर्थात राज्याची मान्यता म्हणजे काय, मान्यतेने निरनिराळे प्रकार कोणते व मान्यतेचे तोटे फायदे हे कोणते आहेत ते सविस्तर चर्चा करा. खरं तर आपण या प्रश्नामध्ये जो महत्वाचा प्रश्न आहे जो आपल्याला परीक्षेमध्ये सुद्धा 100% विचारला जाऊ शकतो, कारण
शेवटी राज्याची मान्यता हा कोण देतं आणि मग त्याचे निरनिराळे फायदे कोणते हे या पुढच्या प्रश्नामध्ये आपण पाहूया. मान्यता हा आंतरराष्ट्रीय कायद्याच्या दृष्टीने महत्वाचा विषय आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाचे सदस्य ज्या प्रक्रियेने प्राप्त होते त्याला मान्यता म्हणतात. आंतरराष्ट्रीय कायद्याच्या दृष्टीने जर उघड गुपित आहे ते असे की जो पावेतो नवनिर्मिती राज्याला अन्य राज्यांची मान्यता मिळत नाही तोपर्यंत ते राज्य राष्ट्र कुटुंबाचा घटक मानले जात नाही. मग ते शक्तिशाली असो किंवा राज्याला जे काही गुण किंवा तत्व आवश्यक आहेत त्याने परिपूर्ण असो. एखादी राजकीय सत्ता आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्व मान्यतेच्या द्वारेच मिळते. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाला राज्य म्हणतात हे फक्त एकदा सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. म्हणजे त्या अर्थाने राज्याचा उल्लेख या स्पष्टीकरणामध्ये केलेला आहे. ओपेनहाइमच्या मते मान्यतेच्या द्वारे राज्याच्या जबाबदारी त्यांच्या अधिकार आणि कर्तव्य प्रारंभ होतात. त्यांच्या मते राज्य केवळ मान्यतेमुळेच आंतरराष्ट्रीय व्यक्ती आहे आणि त्यामुळेच त्याला आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्वाचा दर्जा प्राप्त होतो. ही जी मान्यता असते ती केवळ आंतरराष्ट्रीय समुदायाच्या अस्तित्वात असलेल्या सदस्याकडून मान्यतेची औपचारिक पावती असते. याच्यावर आपण जर व्याख्या पाहण्याचा प्रयत्न केला तर फेमिक असं म्हणतात, मान्यता म्हणजे आंतरराष्ट्रीय समुदायातील वर्तमान सदस्य राज्यांनी एखाद्या राज्याची किंवा राजकीय गटाच्या आंतरराष्ट्रीय वैधानिक दर्जा मान्य करणे किंवा त्या राज्याला वैधानिक स्वीकृती देणे. अशी स्वीकृती त्या राज्याला पूर्वी प्राप्त नसते. स्टॉक यांच्या मते राज्यांची मान्यता आंतरराष्ट्रीय कायद्यामधील सर्वात महत्वाचा आणि क्लिष्ट बाब आहे. बरेचदा राज्याला मान्यता देण्याचा प्रश्न कायद्याच्या निश्चित तत्वानुसार सोडवला जात नाही, तर व्यापार आणि लष्करी डावपेचांचा वापर करून सोडवला जातो. न्यायमूर्ती जेसर असे म्हणतात की एका राज्याद्वारे दुसऱ्या राज्याचे राजकीय अस्तित्व मान्यतेमुळेच कबूल केले जाते, परंतु अशा राज्यात राज्याची आवश्यक लक्षणे अस्तित्वात पाहिजे. मॉन्टेव्हिडिओ परिषदेने 4 बाबी मान्यतेकरिता आवश्यक म्हणून सांगितल्या. एक म्हणजे त्या राज्याची लोकसंख्या, भूप्रदेश, सरकार आणि इतर राज्यांशी संबंध ठेवण्याची क्षमता, विशेषतः अंतर्गत बाबी हाताळण्याची क्षमता, अंतर्गत परिस्थिती नियंत्रणात आणण्याची पात्रता. स्टॉकच्या मताने मान्यता प्रदान करण्याबाबत निश्चित आणि चौकटबद्ध केलेले नियम नाहीत. न्यायाधीशाशी त्याबाबतची पद्धत अतिशय विसंगत आहे आणि हा आंतरराष्ट्रीय कायद्यामधील एक न सुटणारा प्रश्न आहे. ही जी विसंगती आढळते किंवा गुंता दिसतो तो 2 प्रश्नाबाबत अधिक आहे. एक म्हणजे एखाद्या समाजाने राज्य दर्जाला पोहोचल्यानंतर ते आपोआपच राष्ट्रांच्या कुटुंबाचा सदस्य बनतो का? आणि 2 अशा समाजाची राज्याचा दर्जा पूर्ण करण्याआधी मान्यतेची प्रक्रिया होणे आवश्यक आहे. ज्या कारणामुळे मान्यता हा शब्द हा प्रश्न बनला, गुंतागुंतीची समस्या बनली, त्याची कारणे पुढील प्रमाणे आपल्याला सांगता येईल. ती काही कारणे आपण पाहूया. पहिलं कारण आहे, पहिला व महत्वाचा मुद्दा काही जणांच्या मते असा आहे की मान्यता ही कायद्यापेक्षा धोरणाचा एक भाग आहे. तो जर कायदेशीर प्रश्न असेल तर अपेक्षा अशी आहे की मान्यता देण्यात यावी किंवा कायद्याच्या निश्चित तत्वावर आधारित ती थोपवून ठेवावी. मान्यतेतील महत्वाची गोष्ट ही आहे की जेव्हा एखाद्या दैनमुख राज्याला एखादे राज्य मान्यता देते तेव्हा त्यात त्याचा स्वार्थ असतो. त्या उदयनमुख राज्याने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या वगैरे गोष्टी घेऊन ठरतात. दुसरा भाग असा की मान्यता ही राजकीय बाब आहे हे मान्य करून ही व्यापारी दृष्टी ठेवून मान्यता दिली जाते हे विसरता कामा नये. आधी सांगितल्याप्रमाणे मान्यता ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. याला कारण नव्या राज्याला फक्त मान्यता मिळवून मागत नाही तर त्याला बाकी मान्यता पाहिजे असतात. हा मुद्दा अधिक विस्तारून सांगता येईल. नव्या राज्याला मान्यता आवश्यक आहे, परंतु राज्याच्या प्रत्येक नवीन शासनाला, सरकारला नव्याने मान्यता पाहिजे. त्यांच्या प्रमुखाला मान्यता हवी. याचा अर्थ असा की नवीन नेमणूक राज्यप्रमुखाची ही आंतरराष्ट्रीय पातळीवर संबंधता येते. इतकेच नव्हे तर योद्ध्यांच्या आणि बंडखोरांची मान्यता हा सुद्धा एक महत्वाचा टप्पा आहे.
तिसरा महत्वाचा मुद्दा, राज्याची निवड ही मान्यतेवर परिणाम करते असे सर्वसाधारण आढळते. राज्याची निवड ही मान्यतेवर परिणाम करते असे जरी सर्वसाधारण आढळते, तरी खरे पाहता मान्यता ही काही प्रमाणात कायदेशीर गोष्ट असूनही आणि त्याच प्रक्रियेने पूर्ण व्हायला पाहिजे, परंतु प्रत्यक्षात राज्याचा विचार केला पाहिजे. प्रथम जागतिक युद्धात इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स आदींनी मित्र राष्ट्रांनी पोलंड आणि झेकोस्लोवाकिया यांना निर्माण होण्याची मान्यता देऊन टाकली, परंतु याच राष्ट्रांनी बॉल्शेविक क्रांतीनंतर 1917 मध्ये रशियात स्थापन झालेल्या साम्यवादी सरकारला कित्येक वर्षापर्यंत मान्यता दिलीच नाही. अमेरिकेने इस्रायल राज्याच्या निर्मितीची घोषणा केल्यानंतर अवघ्या 11 मिनिटात मान्यता दिली, तर चीनची साम्यवादी सरकारला जवळजवळ 25 वर्षानंतर मान्यता दिली. मान्यतेचे प्रकार हे फार महत्वाचे आहेत. खालील प्रकार आपण टप्प्याटप्प्याने पाहूया. एक, स्पष्ट आणि ध्वनित मान्यता. जेव्हा एखादे राज्य नवीन राज्याला घोषणेद्वारे किंवा संधीद्वारे मान्यता प्राप्त करते व ती स्पष्ट मान्यता होय. काही वेळा राजकीय कारणामुळे काही राज्ये नवीन सरकारला मान्यता देत नाहीत, पण त्याच्याबरोबर व्यवहार चालू असतो. याचाच अर्थ असतो की त्यांनी त्या सत्तेला मानले आहे. याला ध्वनित मान्यता म्हणतात. पुढील काही प्रकारावरून एखाद्या राज्याने नवीन राज्याला मान्यता दिली असे आपण म्हणू शकतो. द्विपक्षीय संधी याच्यातला सब पॉइंट आहे. मान्यता देणाऱ्या राज्याने नवीन सत्तेवर आलेल्या सरकारशी संधी केली तर त्याने मान्यता दिली असा अर्थ निघू शकतो. दोन राज्यांमध्ये झालेली ही संधी असल्यामुळे ती द्विपक्षीय संधी होय. 1922 मध्ये अमेरिकेने राष्ट्रीय चीनच्या चांगकाय-शेक सरकारशी केलेली व्यापारी संधी याच प्रकारची संधी होय. राजदूत पाठवणे. मान्यता देणारे राज्य जेव्हा एखाद्या राज्याशी राजनैतिक प्रतिनिधीचे आदान-प्रदान करते, त्यावेळी त्याने ते राज्य म्हणून मान्य केले आहे असे समजले जाते. तिसरा सब पॉइंट आहे, नव्या राज्यात एखाद्या राज्याकडून वाणिज्य दूत कॉन्स्युल नेमण्याचे अधिकार पत्र हे सुद्धा मान्यता देण्याचे लक्षण आहे. त्याचप्रमाणे नवीन राज्याने आंतरराष्ट्रीय परिषदेस उपस्थित राहणे, मान्यताप्राप्त राज्यांशी संधी करणे किंवा बहुपक्षीय संधीवर सही करणे ही ध्वनित मान्यतेची उदाहरणे आहे. एकाकी आणि सामुदायिक मान्यता. नवीन राष्ट्राला अन्य राष्ट्रे वैयक्तिक संघीकरित्या मान्यता देत असतात. एका राज्याने स्वतंत्ररित्या जर मान्यता दिली तर त्याला वैयक्तिक किंवा एकाकी मान्यता म्हणतात. परंतु काही वेळा अनेक राज्य आंतरराष्ट्रीय परिषदांच्या माध्यमाने किंवा संधीद्वारे सामुदायिक मान्यता देतात. 1878 मध्ये बर्लिन काँग्रेसने रोमानिया, सर्बिया आणि मॉन्टेनेग्रो यांना मान्यता दिली. अनिक्षिप्र मान्यता. एखाद्या राज्यात क्रांती होऊन त्याचा काही भाग अलग होतो आणि स्वतंत्र सरकार स्थापन झाल्याची घोषणा करतो. अशा वेळी दुसऱ्या राज्यामध्ये मान्यता देण्याविषयी कठीण समस्या उभ्या राहते. अशा वेळी स्वतंत्र सरकार किमान मजबूत आहे हे बघितले जाते आणि अशा वेळी अत्यंत घाईने मान्यता दिली तर निक्षिप्र मान्यता म्हणतात. वास्तविक आणि विधिमय मान्यता. राजनीतिज मान्यतेमध्ये भेद पडतात. वास्तविक आणि विधिमय मान्यता असे दोन प्रकार ते करतात. स्टॉक म्हणतो की विधिमय मान्यता म्हणजे मान्यता देणाऱ्या राज्याच्या मतानुसार विधिपूर्वक स्वीकार केले जाणारे राज्य आंतरराष्ट्रीय कायद्याच्या निर्धारित कसोट्या पूर्ण करीत आहे आणि आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये असे स्थान ग्रहण करण्याची क्षमता बाळगत असते. वास्तविक मान्यतेचा अर्थ असा की मान्यता देणाऱ्या राज्याच्या दृष्टिकोनातून मान्यता घेणारे राज्य अस्थायी स्वरूपाने आंतरराष्ट्रीय कायद्याच्या कसोट्या पूर्ण करते. वास्तविक मान्यता बहुधा एखाद्या राज्य क्रांती, विद्रोह किंवा शासनामध्ये परिवर्तन झाल्यास नवीन सत्तेला ते देण्यात येते, जी आपल्या नियंत्रणात असलेली भूभागावर अधिकार ठेवून असते. स्वतंत्रपणा अस्थिर, तात्पुरती असते, काही अटीवरती दिली जाते. 1917च्या बॉल्शेविक क्रांतीनंतर
रशियात साम्यवादी सरकारचे पाय चांगलेच रोवले गेले होते, परंतु काही वर्षापर्यंत इंग्लंड अमेरिकेने त्याला केवळ वास्तविक मान्यता देऊन विधियुक्त सरकार मानले नाही. त्यांनी आंतरराष्ट्रीय जबाबदारी पार पाडली नाही हे कारण त्यासाठी दिले. साम्यवादी रशियाने झार सरकारने अन्य राष्ट्रांकडून घेतलेले कर्ज परत केले नाही. विदेशी नागरिकांची संपत्ती परत केल्यास रशियन सरकार तयार नव्हते. वास्तविक मान्यता देताना शासनाचा प्रकार किंवा शासन कोणत्या मार्गाने अधिकारावर आले हे पाहिले जात नाही. फक्त आपण ज्याला मान्यता प्रदान करीत आहोत ते खऱ्या अर्थाने शासनाधिकार आहे काय, ह्या एका गोष्टीचा विचार केला जातो. राज्याची किंवा शासनाची मान्यता ही राजकीय स्वरूपातून देण्यात येते. विधिमय मान्यता स्थायी असते, ती कायद्याने बंधनकारक मानली जाते. याचा अर्थ असा की ज्या राज्याला विधिमय मान्यता मिळालेली आहे त्याला आंतरराष्ट्रीय समुदायाचा पूर्णपणे सदस्य करता येते. आता याच्यामध्ये काही आवश्यक गोष्टी आहेत, म्हणजे विधिमय मान्यतेच्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या 3 आहेत. शासन स्थिर राहण्याची शक्यता आणि खात्री, 2 जनतेचा पाठिंबा आहे किंवा नाही, आणि 3 नवीन शासनांची आंतरराष्ट्रीय जबाबदारी व कर्तव्य पार पाडण्याची तयारी आणि क्षमता. इस्रायल सरकारला अमेरिका, इंग्लंड यांनी वास्तविक व विधिमय मान्यता क्रमशः 15 मे 1947 रोजी आणि जानेवारी 1949 तर 29 जानेवारी 1949 व 27 एप्रिल 1980 रोजी दिली. वास्तविक व विधियुक्त सरकारचा अधिकार संघर्ष नेहमी आढळतो. या प्रसंगी ब्रिटिश न्यायालयाच्या निर्णय वास्तविक सरकारच्या अधिकारांचे समजण्यात येते. 4 बंडखोरांना मान्यता. एखाद्या राज्याच्या गृहयुद्धात बाहेरच्या शक्ती सामान्यपणे हस्तक्षेप करत नाहीत, शक्यतोवर तटस्थपणे भूमिका घेतो. तोपर्यंत बंडखोर एखाद्या संघटनेच्या हुकूमतीखाली काही गोष्टी भूमार्गावर जम बसवत नाही, तोपर्यंत परराज्याचे किंवा त्याची कोणीच घेत नाही, दखल घेतली पाहिजे. पण ज्यावेळी असे घडते त्यावेळी गृहयुद्ध हे बाहेरच्या राष्ट्रांना राजकीय उठाव वाटतो. बंडखोरांचे शासन विशिष्ट भूभागावर स्थापन झाले आहे काय, अशा गटाची विशिष्ट सेना आहे काय, बंडखोरांचे विशिष्ट भूभागावर प्रभुत्व स्थापन झाले आहे, किंवा 3 युद्ध वा बंड विशिष्ट तत्वासाठी झाले आहे काय. युद्धांची मान्यता. विद्रोही गटाला युद्धमान म्हणून मान्यता देणे म्हणजे युद्धाची मान्यता होय. विद्रोही गटाच्या मान्यतेपासून त्यात भेद केला जातो. सामान्यतः कोणत्याही राज्याच्या अंतर्गत संघर्षात बाह्य शक्ती हस्तक्षेप करत नाही, पण एखाद्या वेळी ही परिस्थिती निर्माण होते. शेजारच्या राष्ट्राकडून उदासीन राहू शकत नाही. पाकिस्तानच्या अंतर्गत करावा. पूर्व पाकिस्तानमधून 1 कोटी निर्वासित भारतामध्ये आले. त्यांचा प्रचंड बोजा आपल्यावर पडला. त्याचबरोबर सीमेवरही उपद्रव होऊ लागला. त्यामुळे पाकिस्तान बंडखोरांना पण स्वतंत्र होण्यापूर्वी युद्धमान म्हणून मान्यता दिली. आता ब्रायबली या 2 अटी सांगतो. विद्रोहाचे स्वरूप इतके विशाल व व्यापक असायला हवे की त्याला प्रत्यक्षात युद्धाचे स्वरूप यावे. याचे निश्चित असे सरकार असून निश्चित प्रदेशावर अधिकार असायला हवा. त्या सरकारने युद्धाच्या नियमांचे पालन करून युद्धकालीन स्वतंत्र शासक या नात्याने वागले पाहिजे. आणि 2, अन्य राज्यांना या युद्धापासून अलिप्त राहणे अशक्य होते. शेजारी राष्ट्रातून सैन्य जाणे किंवा समुद्रात दोन्ही पक्षांकडून युद्ध प्रारंभ झाल्यास तटस्थ न राहण्याची परिस्थिती निर्माण होते. आता मान्यतेचे परिणाम वेगवेगळ्या पद्धतीने पाहूया. युद्ध आणि शांततेचे कायदे पालनाला प्रारंभ होतो. इतर राज्य त्या अंतकलहाबाबत तटस्थ राहतात. लढ्यात पूर्वीचे सरकार विजयी ठरले तर बंडखोर खऱ्या अर्थाने विद्रोही ठरतात. याचा परिणाम म्हणजे बंडखोरांना युद्ध कैदी म्हणून ओळखले जाते. त्याचप्रमाणे मदत करणारे इतर परकीय पण युद्ध कैदी म्हणून पकडले जातात. बंडखोरांना वास्तविक आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त होतो. इतर राज्यांच्या जहाजांची तपासणी करण्याचा अधिकार मिळतो. बंडखोरांना युद्धे म्हणून जी मान्यता दिली जाते ती बंडखोरांनी राज्याचा भूभाग हडप केला म्हणून नव्हे तर युद्धे म्हणून
त्यांना त्यावेळी मान्यता दिली जाते. त्यांचे संघटित सरकार, विशिष्ट भौगोलिक अधिकार स्थापन झालेले पाहूनच मान्यता दिली जाते. चोर, दरोडेखोर आदींच्या टोळ्यांना कुणीही मान्यता देत नसतात. मान्यतेप्राप्तीचे तोटे. ओपेनहाइमच्या मते नवीन सरकारला हे देण्यात येणाऱ्या मान्यतेने खालील परिणाम निघू शकतात. मान्यता प्राप्त राज्यांना इतर राज्यांशी राजनैतिक संबंध स्थापित करण्याची क्षमता प्राप्त होते. मान्यता मिळाल्यानंतर करार संधी करता येतात. मान्यता प्राप्त आणि प्रदान करणाऱ्या राज्यात पूर्वी झालेल्या संधी आपोआप अंमलात येतात. मान्यता प्राप्त राज्य मान्यता देणाऱ्या राज्यांना कोणत्याही वादावर न्यायालयात उभे करू शकतात. आणि चौथा, मान्यता प्राप्त राज्यांची जी संपत्ती मान्यता देणाऱ्या राज्यात असते तोवर न्यायालयाचा एकाधिकार चालत नाही. अशी संपत्ती प्रदेश बाह्य समजली जाते. पाचवा महत्वाचा मुद्दा, मान्यता प्राप्त राज्यांना स्वतःची संपत्ती जी मान्यता देणाऱ्या राज्यात असते त्यावर मालकी हक्क स्थापन करण्याचा अधिकार मान्यतेमुळे मिळतो. 6. मान्यता प्राप्त राज्यांचे भूतकालीन व भविष्यकालीन सर्व वैधानिक व कार्यकारिणीचे कार्य वैध मानले जाते. हे कार्य आंतरराष्ट्रीय कायद्यांना विसंगत असू नये तर ते कार्य पूर्वी जरी मान्यता देणाऱ्या राज्यांमध्ये घोषित केले असले तरी मान्यता दिल्यावर वैध समजले जाते. मान्यता न मिळण्याचे तोटे. मान्यतेशिवाय राज्याला विदेशी न्यायालयात वैधानिक दर्जा मिळत नाही. मान्यता प्राप्त नसलेले राज्य न देण्याच्या राज्याच्या न्यायालयात त्या राज्याविरुद्ध कोणताही वाद उपस्थित करू शकत नाहीत. मान्यता नसलेल्या राज्यांना किंवा शासनाच्या अधिकारांना मान्यता न देणाऱ्या राज्यात कायदेशीर सवलतीबाबत सवलती मिळत नाहीत. एका केसमध्ये अमेरिकन न्यायालयाने असं स्पष्ट केले की परकीय सार्वभौमत्वाला आपल्या न्यायालयाला उभे करता येत नाही. मान्यता प्राप्त नसलेल्या राज्यांची संपत्ती जर मान्यता न देण्याच्या राज्यात असेल तर अशा संपत्तीबाबत कोणत्याही सवलती मिळत नाहीत. अशी संपत्ती जप्त करता येते. गुन्हा करणाऱ्याला व्यक्तिगत स्थानबद्ध करता येते. मान्यता नसलेल्या राज्यांच्या वैधानिक प्रशासकीय व कायदेविषयक कृत्यांना प्रदेश बाह्यता लागू होत नाही. आणि शेवटचा, अशा राज्यांना संधी करणे किंवा राजनैतिक संबंध तोडण्याची मान्यता नसते. या फायदे, तोटे आणि इतर गोष्टी आपण या प्रश्नामध्ये पाहिलेल्या आहेत. आता शेवटचा प्रश्न जो महत्वाचा आहे तो प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आपण शेवटचाच हा प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. तो म्हणजे डिफाईन इंटरनॅशनल लॉ. इंटरनॅशनल लॉ इज अ लॉ इन रियल सेन्स ऑर नॉट. एक्सप्लेन शॉर्टली. आंतरराष्ट्रीय कायद्याची व्याख्या सांगा. आंतरराष्ट्रीय कायदा खऱ्या अर्थाने कायदा आहे का नाही हे स्पष्ट करा. हे आपण सविस्तर आणि थोडक्यात मुद्देसूद शब्दांमध्ये पाहण्याचा प्रयत्न करू. तत्पूर्वी हा व्हिडिओ इतरांना पाठवा आणि चॅनल नसेल सबस्क्राईब केलं तर लॉ इन मराठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं सांगणं काम आहे, तुम्ही ते फॉलो करावं एवढीच अपेक्षा. आंतरराष्ट्रीय कायद्याची व्याख्या सांगत असताना वेगवेगळ्या कायदे तज्ज्ञांनी आंतरराष्ट्रीयची व्याख्या केलेली आहे. त्या व्याख्या आपणास पुढील प्रमाणे सांगता येईल. व्हाईटमॅन यांनी अशी व्याख्या केली आहे, आंतरराष्ट्रीय कायदा हा एखाद्या निश्चित वेळी राज्यावर व इतर ठिकाणी विभागात जे विभाग या अंतर्गत येतात त्याचा आचरणाचा एक स्तर आहे. स्टॉक यांची व्याख्या असं म्हणतात, आंतरराष्ट्रीय कायदा हा नियमांचा असा समूह आहे की ज्यामध्ये सर्वसाधारण राज्यांच्या आचरणाची संबंधीची असे सिद्धांत किंवा नियम आहेत की जो ते नियम स्वतःवर बंधनकारी समजतात व त्यांना आपल्या पारंपरिक बंधनात मानतात व त्यामध्ये खालील गोष्टी सुद्धा येतात. तर त्या कोणत्या गोष्टी आहेत? आंतरराष्ट्रीय संस्थेच्या कार्यासंबंधी त्यांचे पारंपरिक संबंध, त्याचप्रमाणे त्यांचे राज्य व व्यक्तीशी संबंधित विधीचे नियम. आणि दुसरं आहे व्यक्ती व राज्य नसलेले काही भाग यांच्याशी संबंधित असे नियम ज्यांचा संबंध आंतरराष्ट्रीय समूहाशी नसतो. पेनविकची व्याख्या ते असं म्हणतात की आंतरराष्ट्रीय कायद्याची व्याख्या विस्तृत शब्द समुदायाच्या सभासदांच्या
पारंपरिक संबंधांवर बंधनकारक असते. ओपेनहाइमची मते राष्ट्रांच्या व्याख्या किंवा आंतरराष्ट्रीय कायदा अशा रूढीजन्य व परंपरागत नियमांच्या समूहाला म्हटले जाते, ज्यांना सभ्य राष्ट्र पारंपरिक व्यवहारात बंधनकारक मानतात. हेपवरीची व्याख्या अर्थात हपवरी असं म्हणतात, आंतरराष्ट्रीय कायदा नियमांचा असा एक समूह आहे जो राज्यांचे संबंध नियंत्रित करतो. विधिशास्त्रातील प्रणाली विकास सामान्यतः वेळोवेळी होणारे अनुभव हा परिस्थितीच्या आवश्यकतेनुसार झालेला आहे. वरील व्याख्येबरोबर ऑस्टिन व त्यांच्या समर्थकांचा दृष्टिकोन देखील सखोल विचारात घेतला पाहिजे. ऑस्टिनच्या मते समर्थकांच्या मते कायदा एक प्रभुसत्ता असणाऱ्या शासनाचा आदेश आहे, जो एक ज्येष्ठ राजनैतिक सत्तेद्वारा लागू केला जातो. ऑस्टिनच्या मते नागरिक कायद्यांचे पालन का करतात? याला काही कारण म्हणजे नागरिकांना अशा प्रकारचा धाक असतो की जर एखाद्या कायद्याचे पालन केले नाही तर किंवा कायद्याचे उल्लंघन केल्यावर ज्येष्ठ राजनैतिक सत्तेद्वारा पालन करणे भाग पाडले जाते. निश्चयात्मक कायद्याची वैशिष्ट्ये ऑस्टिनच्या मते पुढील प्रमाणे आहेत. निश्चयात्मक कायदा हा एक प्रकारचा आदेश आहे. हा देश राजनैतिक प्रभुसत्ता असणाऱ्या शासनामार्फत दिला जातो. त्याचप्रमाणे हा कायदा मान्यते सेक्शन द्वारे लागू केला जातो. जे विधिशास्त्री आंतरराष्ट्रीय कायदा खऱ्या अर्थाने कायदा मानत नाहीत ते या कायद्याला एक प्रभुसत्ता असणाऱ्या शासनाचा आदेश मानतात. हे विधिशास्त्री आंतरराष्ट्रीय कायद्याला खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय कायद्याच्या स्वरूपात स्वीकारत नाहीत, परंतु एका नैतिकतेच्या नियमाच्या स्वरूपात मानतात. कारण आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये कार्यपालिका शर्तीचा अभाव आहे. अशा प्रकारची कार्यपालिका शर्ती राज्यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयाद्वारे दिले गेलेले कार्यान्वित करतात. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये समाप्त न्यायपालिकेचा अभाव असतो. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे निर्णय पक्षकारावर बंधनकारक असतात, ते सर्व राष्ट्रावर बंधनकारक नसतात. राज्याच्या कायद्यामध्ये अशा प्रकारची राजनैतिक सत्ता असते जे नागरिकांना कायद्याचे पालन करण्यास भाग पडते, परंतु आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये अशा प्रकारच्या राजनैतिक सत्तेचा अभाव आहे व त्यामध्ये विधी आणि संस्थांचा अभाव आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये दंडाचा अभाव आहे. या सर्व कारणामुळे बॉस्टिन व त्यांचे समर्थक आंतरराष्ट्रीय कायद्याला खऱ्या अर्थाने कायदा मानत नाहीत. द्राइवरे व ओपनहाइम ह्या कायदेपंडितांनी ह्या विचारांचे खंडन केले आहे. त्यांनी त्यावर टीका केली व आंतरराष्ट्रीय कायद्याला खऱ्या अर्थाने कायदा म्हणून स्वीकार केला. आंतरराष्ट्रीय कायदा म्हणून मानणाऱ्या कायदेपंडितांनी आपली मते पुढील प्रमाणे स्पष्ट केली. हे खालील मुद्दे फार महत्वाचे आहेत, ते आपण कृपया सविस्तर बारकाईने पाहावेत. आंतरराष्ट्रीय कायद्याच्या अंतर्गत वर्तमान काळात कायदे निर्माण करणाऱ्या संधीचे नियम आहेत. संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय कायद्याच्या मते खऱ्या अर्थामध्ये कायदा होण्यावर आधारित आहे. आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन झाले म्हणजे आंतरराष्ट्रीय कायदाच नाही हे समजणे चुकीचे ठरते. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे क्षेत्राधिकार राज्यांमधील सर्वोच्च न्यायालयासारखे प्रभावी नाही हे जरी खरे असले तरी परिस्थितींमध्ये राज्यांना त्यांचे निर्णय मान्य व कार्यान्वित करण्यासाठी बाह्य केले जाते. आंतरराष्ट्रीय मेळावे, सभा, आंदोलने व इतर अनेक स्वरूपाच्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमामध्ये आंतरराष्ट्रीय कायदा खऱ्या अर्थाने कायदा मानला जातो. 6. आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये दंडाचा सर्वार्थभाव नाही. थोड्याफार प्रमाणात पण होईना आंतरराष्ट्रीय कायद्यात दंडाची तरतूद आहे. 7. अमेरिका, इंग्लंड सारखी मोठमोठी राष्ट्रे ही आंतरराष्ट्रीय कायद्याला स्वतःचा भाग मानतात. आणि 8. शेवटचा मुद्दा, आंतरराष्ट्रीय कलह किंवा तंटे यामध्ये राज्य आंतरराष्ट्रीय कायद्याच्या अस्तित्वास नकार देत नाहीत. उलट ते अशा प्रकारच्या तंट्याच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय कायद्याच्या आचरणाचा उपयोग करत असतात. वरील सर्व गोष्टीचा विचार करून अनेक कायदेपंडितांनी आंतरराष्ट्रीय कायदा खऱ्या अर्थाने कायदा म्हणून मानला. वरील 2 मतप्रवाह असा निष्कर्ष काढण्यात येतो की आंतरराष्ट्रीय कायदा राज्यातील
कायद्याचा नाही. आंतरराष्ट्रीय कायदा खऱ्या अर्थाने निश्चयात्मक नैमित्तिक सुद्धा आहे. राज्यातील कायद्याच्या विपरीत आंतरराष्ट्रीय विधी संस्था ज्या मुख्यतः कायदा निर्माण करणाऱ्या संधीच्या कार्याद्वारे कार्य करतात व त्या सुद्धा राज्याच्या विधायक संस्थेच्या कार्यक्षमतेवर फारच दुर्बल ठरतात. या पद्धतीने आपण आंतरराष्ट्रीय कायद्याची व्याख्या ही पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा आणि इतरांना शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.